सेफ फूड सेफ महाराष्ट्राच्या मोहिमेअंतर्गत आपण पाहिलं तर आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर अन्न आणि भेसळ त्याच्या विरोधात मात्र आता कारवाई होताना आपल्याला पाहायला मिळते. काल छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील एक मोठी कारवाई झालेली आहे. याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत श्रीकांत करकळे सर आहेत. सर, काल तुम्ही एक मोठी कारवाई केलेली आहे. प्रथमतः तुमचं एलएसच्या माध्यमातून अभिनंदन करण्यात येत आहे. धन्यवाद. काय कारवाई केली? माननीय अन्न सुरक्षा आयुक्त श्री तुकाराम मुंढे सर यांच्या निर्देश तसे मार्गदर्शनाखाली सेफ फूड सेफ महाराष्ट्र अंतर्गत आपण पूर्ण धडक मोहीम चालू करण्यात आलेली आहे. सदर काल संभाजीनगर शहरामध्ये उत्तम उपहारगृह जे इमरती आणि जिलेबीसाठी फेमस आहे, त्या ठिकाणी आम्ही काल जाऊन धडक मोहीम केली आहे. सदर कारवाईमध्ये आम्हाला काही त्रुटी आढळून आल्या. तसे त्याचा जो लायसन्सचा परवाना होता तो रेस्टॉरंटचा होता, तिथे ऍक्च्युली उत्पादनाचा पाहिजे होता, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगचा काइंड ऑफ बिझनेस पाहिजे होता. तसे ठिकाणी जे तेल वापरलं जात होतं समोसे आणि भजे तळण्यासाठी, तर तेल कॉटन सीड ऑइल जे सरकीचं ऑइल यूज केलं होतं, पण ते वारंवार गरम करून तेच वापरण्यात येत होतं. त्या अंतर्गत त्याच्यामध्ये आम्ही टीपीसी मीटरने जेव्हा चेक केलं तर टीपीसी मीटरमध्ये त्याचा काउंट 25 पेक्षा जास्ती आला, जवळपास तो 58 आला. त्याच्यासाठी आम्ही त्याचे नमुने पण घेतलेले, प्रयोगशाळेत पाठवलेले पण आहे. सदर तसेच जिलेबी तयार करताना जे वनस्पती तूप म्हणजे आपण वनस्पती म्हणतो, जे डालडा राहतात, डालडापासून ती जिलेबी तिथे तयार करत होते. सदर तयार करताना तिथे पण आम्ही तेच केलं की वारंवार ते जे आहे तूप ते यूज केला जात होता. तर टीपीसी मीटरने आम्ही ते टोटल पोलर काउंट जो चेक केला तो 25 पेक्षा जास्ती आढळला, जवळपास 36 आढळला. त्या अंतर्गत ज्यावेळेस तुम्ही वारंवार एकच तेल किंवा तूप यूज करताय तर त्याच्यामध्ये जे केमिकल रिएक्शन होते, केमिकल रिएक्शनमुळे त्याच्याने एक कार्सिनोजेनिक घटक तयार होतात. तेच घटक आपल्या शरीरात जातात आणि तेच आपल्याला हानिकारक राहतात आरोग्यासाठी. त्या अंतर्गत आम्ही ते दोन्ही त्याचे तुपाचे पण आणि तेलाचे पण नमुने आम्ही घेतलेले आणि सदर ठिकाणी झुरळांचा वावर पण आम्हाला तिथे आढळला. बाकीच्या पण भरपूर कॉन्ट्राव्हर्शन होते, जिथे फूड कलर यूज करत होते. फूड कलर मध्ये पण त्या लोकांना, कामगारांना माहितीच नाही किती कलर यूज करायचा, कसा टाकायचा, काय टाकायचं, त्यांना प्रशिक्षण देणं गरजेचं आहे त्यांना. तर त्या अंतर्गत तसे तिथले जे कामगार होते त्यांची मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट नाही आहे तिथे अवेलेबल. तसे तिथं काही तंबाखू, चुना वगैरे आम्हाला तिथे सापडला, ते कामगार खात होते. त्यानंतर त्यांची वैयक्तिक स्वच्छता पण नव्हती. त्यामुळे आम्ही सदर पेढीचा परवाना जो आहे उत्तम उपहारगृहाचा तो तात्काळ निलंबित केलेला आहे. सदर पेढी बंद करण्यात आलेली आहे. सर, तुम्ही आता बोलताना सांगितलंय की त्याच्याकडे रेस्टॉरंटचा परवाना होता आणि जो की उत्पादनाचा असणं गरजेचं होतं. आता इतक्या वर्षापासून तो एक तर अन्न पुरवठा विभागाची फसवणूक करतो असं मला हरकत नाही. हो, त्याच्या अंतर्गत पण आम्ही त्याच्यावर जी केस आहे ती दाखल करणार आहोत. म्हणजे जो परवाना आहे त्याच्याऐवजी दुसरं काही चालवणं हे कायद्याने गुन्हा आहे. ते ज्याचं तुम्ही करताय म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करताय तर मॅन्युफॅक्चरिंगचं काइंड ऑफ बिझनेस तुमचा परवाना पाहिजे. जर रेस्टॉरंट चालवतो तर रेस्टॉरंटचा पाहिजे. तर त्याच्याकडे तो नव्हता तर त्याच्यावर पण आपण पुढील कारवाई करणार आहोत. दंडात्मक कारवाई ती पण होणार त्याच्यावरती पण. सर, त्याचप्रमाणे आता आपण बघितलेलं आहे की ज्याप्रमाणे महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणामध्ये कारवाया होत आहेत, आता त्या संदर्भात काही ज्यांना अपील करतात मुंबई या ठिकाणी त्याला अपील करावं लागते. ज्यांचे काही प्रलंबित प्रकरण आहेत हे जर सॉल्व्ह करायचं असेल तर त्याच्यावर काही नवीन गाईडलाईन्स आल्यात. माननीय अन्न सुरक्षा आयुक्तांनी निर्देश दिलेले आहे. त्या प्रमाणात जर कोणी वरती मुंबईला अपील केलं नाही त्यांच्या परवाना निलंबनाबद्दल, तर इथे त्यांनी जर त्यांचा रिप्लाय प्रॉपर जे आहे डॉक्युमेंटेशन किंवा ज्या त्रुटी आहे त्या सुधारून त्याचे फोटो वगैरे जर प्रॉपर त्यांनी सबमिट केले तर त्या अंतर्गत इथले जे जिल्ह्याचे असिस्टंट कमिशनर ते रिइन्स्पेक्शनला जाऊन तिथे परत रिइन्स्पेक्शन करून त्यांनी ज्या त्रुटी ज्या आहे त्या प्रॉपर केल्या आहे का नाही त्याचा कंप्लेशन, त्यामुळे ते बघून चेक करून ते पुढील कारवाई घेण्यात येईल. त्यामध्ये तुम्ही शहरामधील आईच्या गावात एक हॉटेल आहे त्याच्यावरती देखील कारवाई केली, याला आहे, अशा अनेक हॉटेलवरती कारवाई केली. तर तुम्ही कारवाई करत असताना त्यांनी जर तुमच्या परस्पर कोणती परमिशन न घेता जर हॉटेल चालू ठेवली किंवा ते जर हे सुरू केलं, सेवा सुरू केली, तर त्यावरती काय दंडात्मक कारवाई? जर परवाना निलंबन कालावधीमध्ये जर त्यांनी परत हॉटेल चालू केलं किंवा कोणती आस्थापना चालू केली त्या अंतर्गत त्याच्या विरुद्ध आपण BNS कलम 188 अंतर्गत आपण FIR दाखल करतो. हो. तर आता तुम्ही कारवाई करतायत, राज्यभर कारवाई चालू आहेत. आता यानंतर तुमचं पुढचं टार्गेट काय आहे? कारण की लहान मुलांना आपण दूध घेतो त्याच्यावर तुमच्या कारवाई झालेल्या आहेत, अनेक तेलाच्या बाबतीत देखील कारवाई आहेत. आता नेमकं तुमचं पुढचं टार्गेट काय आहे? नाही, आता काही आम्हाला शाळेच्या काही कंप्लेंट्स प्राप्त होत आहे, त्या अंतर्गत आपण शाळेचे जे कॅन्टीन्स आहेत ते पण आम्ही तपासणीला आता जाणार आहोत त्या बाबतीत. नक्कीच आपण पाहिलं होते सह आयुक्त
श्रीकांत केरकर सर त्या पद्धतीने त्यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यामध्ये कारवाया होत आहेत. अनेक मोठमोठ्या कारवाया झालेल्या आहेत आणि आता यानंतर मात्र जे काही कॅन्टीन्स आहेत शाळेतील त्या कॅन्टीनवरती देखील पुढील कारवाई करणार असल्याचे देखील वक्तव्य आयुक्त यांनी केलं आहे. संजय आयरेलेस, मराठी, छत्रपती संभाजीनगर.